जय श्रीराम. आज आपल्या प्रशिक्षण वर्गाचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षण वर्गाचा बौद्धिक वर्ग आज आपल्यासमोर आपल्या प्रांताचे सहप्रांत मंत्री श्रीयुत विवेकजी कुलकर्णी हे आपल्या फेसबुक ग्रुपवरती लाईव्ह सादर करणार आहेत. त्यांचा आजचा जो विषय आहे हा विषय भारताचा गौरवशाली इतिहास या विषयावरती ते बौद्धिक आपल्यासमोर ठेवणार आहेत. आपण सारेजण या बौद्धिक वर्गाचा चांगल्या पद्धतीने अध्ययन करून आपण सर्वांनी आपल्या बजरंग दलाच्या कार्यवाढीसाठी याचं अध्ययन करावं. आपल्यासमोर जे वक्ते बौद्धिक मांडणार आहेत मी त्यांचा परिचय करून देतो. विवेकजी कुलकर्णी हे मूळचे नगर जिल्ह्यातील जामखेड या गावचे असून ते उद्योगपती आहेत. त्यांचा व्यवसाय नगर शहरामध्ये चालतोय. आपल्याला अनेकांना माहीत आहे संपूर्ण प्रांतामध्ये जाणे, ठिकठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे काम उभं करणे, आलेल्या समस्या संपूर्णपणे सोडवणे असा त्यांचा स्वभाव आहे. अशा चांगल्या पद्धतीने आपला विषय मांडणारे श्रीयुत विवेकजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विषय या ठिकाणी सादर करावे. आज बजरंग दलाच्या या आपल्या सोशल मीडियावरच्या फेसबुकवरच्या या विशिष्ट काळामध्ये या वर्गासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी उपस्थित आपल्या प्रांताचे प्रांत संयोजक लहूजी, उपस्थित अन्य प्रांताधिकारी, या सगळ्याचं टेक्निकल सपोर्ट देणारे आपले विवेकजी सोनक, मुकुंदराव चव्हाण, उपस्थित आपण सर्व बजरंगी, उपस्थित अन्य सर्व आपण बंधू. आज जो या सगळ्या बौद्धिकाचा जो मला विषय दिला आहे, भारताचा गौरवशाली इतिहास. खरंच भारताकडे बघितलं, हिंदुस्थानकडे बघितलं तर जसा हिंदू धर्माचा जनक कोण, तसं भारताचा इतिहास किती जुना, भारताचा इतिहास किती प्राचीन आणि भारताचा इतिहास किती गौरवशाली आणि भारताचा इतिहास किती संघर्षाचा, हे दोन्ही विषय आपल्याला त्या अर्थाने कितीतरी अभ्यास करायला प्रचंड मोठा वाव निर्माण करून देतात. आत्ता या सगळ्या काळामध्ये आपण किती वेळ या संदर्भामध्ये बोलावं, तर मला असं वाटतं 1-2 ते 3 वर्ष सलग एखाद्या वक्त्याने एक अभ्यास या विषयावर करावा आणि हा विषय समाजासमोर अनेक पुस्तकांच्या रूपाने मांडावा. एवढा प्रचंड विस्तार या भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आहे. पण आपलं दुर्दैव असं आहे की या सगळ्या परकीय आक्रमणांमध्ये आपल्यावर एक मोठं आक्रमण जे झालं ते 150 वर्षाचं इंग्रजांचं आक्रमण, इंग्रजांचं राज्य आपल्यावर राहिलं. आणि या सगळ्या काळामध्ये इंग्रजांनी जाणीवपूर्वक आपल्या इतिहासाची एक अशी तोडमोड केली की त्यामध्ये हिंदू समाजाचा हा गौरवशाली इतिहास लोपला जावा. मूलतः त्या सगळ्या याच्यामध्ये हिंदूंची जी विजिगीषू वृत्ती आहे, हिंदूंची जी सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या समस्यांना सामोरं जाण्याची वृत्ती आहे, ही वृत्ती संपून जावी म्हणून अनेक बारीक 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 गोष्टींचा इंग्रजांनी विचार केला. आणि हा विचार करत असताना आपल्या इथली कागदपत्र, आपल्या इथले पुरावे, आपल्या इथल्या प्राचीन इमारती, गड, कोट, किल्ले हे संपूर्ण हिंदुस्थानामधले एक एक उद्ध्वस्त केले किंवा ते आपल्या ठिकाणी इंग्लंडला घेऊन गेले. तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे, अन्य काही गिडवाणींसारखे अन्य काही लेखक हे इंग्लंडमध्येही गेले. त्या ठिकाणी त्यांनी ते कागदपत्र त्या ठिकाणी काढले आणि त्या कागदपत्रांचा अभ्यास केला.
जुन्या आपल्या लोककथा आहेत, जुनी गाणी आहेत, जुने अनेक ग्रंथ आहेत, जुन्या बखरी आहेत, त्या ठिकाणच्या घराण्याचे इतिहास आहेत. त्यामधून यामधला मोठा इतिहास जपून राहिला आणि हा इतिहास आपण मांडावा, हा या इतिहासाचं स्मरण आपण करावं. आपल्या इतिहासाचं, या आपल्या भारताच्या गौरवशाली इतिहासामधून आपण स्फूर्ती घ्यावी. एवढा तो भव्य इतिहास आहे. आपण अधिक मागे न जाता आपण थोडंसं महाभारत कालापासून आपण पुढे येऊयात. रामाला किती वर्ष आत्तापर्यंत झाली, महाभारत काळाला किती झाली, त्याच्या अगोदर वेदांची किती वर्ष, त्याच्या अगोदर पण काय होतं, हे सगळं समजायला एक मोठ्या क्षमतेचे इतिहासकार आणि हे सगळं मांडायलाही तेवढी एक मोठी क्षमता पाहिजे. खरं तर माननीय विनायकराव देशपांडे हा सगळा इतिहास आपल्यासमोर त्या अर्थाने मांडतात, अतिशय दिव्य अर्थाने मांडतात. महाभारताचा आपण अभ्यास केला तर महाभारतामध्ये जेव्हा युधिष्ठिर महाराजांना, सम्राट युधिष्ठिरांना राज्याभिषेक होतो आणि त्यामध्ये ते असं ठरवतात की आता आपण एक राजसूय यज्ञ करूत आणि आपल्या राज्याची ग्वाही, आपल्या शासनाची ग्वाही, आपल्या दंडाची ग्वाही हे आपण संपूर्ण जगभर, विश्वभर आपण पसरवूत. तो एक श्लोक व्यासांनी अतिशय सुंदर दिलाय आणि त्यावरून आपल्याला आपल्या पुढच्या इतिहासाची अनेक गोष्टी आपल्याला समजत जातील. व्यास असं म्हणतात की नकुलाला एकदा पश्चिमेकडे पाठवलं आणि पश्चिमेकडे पाठवल्यानंतर नकुलाने जो पराक्रम केलाय त्यामध्ये त्या श्लोकामध्ये ते म्हणतात, ततः सागर कुक्षिस्थानम म्लेच्छान परमदारुणान पल्लवान बर्बराश्चैव किरातान यावनाच्छकान ततो रत्न्यानुपादाय वशे कृत्वा च पार्थिवान निवर्तत कुरुश्रेष्ठो नकुलश्चित्रमार्गवित. या श्लोकाचा जर आपण अर्थ बघितला तर समुद्री टापूत राहणारे अत्यंत आक्रमक असे म्लेच्छ, पल्लव, बर्बर, किरात, यवन आणि शक यांना पराभूत करून नकुलांनी त्यांच्याकडून रत्नांची भेट घेऊन नकुल इंद्रप्रस्थाला परत आले. जेव्हा पांडव काळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण या सगळ्या पराक्रमाची ग्वाही महाभारत काळापासून आम्ही देत आलोय. हा राजसूय यज्ञ झाल्यावर सम्राट युधिष्ठिरांना अनेक राजे भेट देण्यासाठी आले, मोठ्या वस्तू भेट देण्यासाठी आले. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, त्यामधल्या श्लोकातही स्वतः व्यास मुनी, भगवान व्यास असं वर्णन करतात की चीनमधला राजा, चीनचा राजा हा सम्राट युधिष्ठिरांना एक मोठी भेट देण्यासाठी आलेला होता. पण चीनच्या राजाला फार काही त्या इंद्रप्रस्थाच्या दरबारामध्ये मान नव्हता, म्हणून चीनच्या राजाला त्या राजदरबाराच्या दारामध्ये स्वतः उभं राहावं लागलं आणि खूप वेळ वाट पाहिल्यानंतर, आतली गर्दी संपल्यानंतर त्याला त्या राजदरबारामध्ये प्रवेश मिळाला आणि त्याने आणलेल्या भेटी सम्राट युधिष्ठिरांच्या चरणी वाहिल्या. शक, बर्बर आणि हून हे तर राजदरबाराच्या सम्राट युधिष्ठिरांच्या त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये होते. अनेक छोटी मोठी हलकी सलकी कामं या सगळ्या राजांनी युधिष्ठिरांच्या त्या व्यवस्थेमध्ये केलेली आहेत. असं निसंदिग्ध वर्णन महाभारतामध्ये येतं. म्हणजे भारताचा त्या काळातला विश्वसंचार आणि भारताचं सम्राटपद हे विश्वसम्राटाचं पद होतं, हे त्या काळामधून निश्चित होतं. परंतु दुर्दैव असं आहे की कदाचित आमच्या धर्मग्रंथांचा अभ्यास अधिक आध्यात्मिकतेकडे गेला असेल. राजकीय दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, समाज व्यवस्थेच्या दृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने आम्ही आमचा इतिहास हा बघण्याचा कदाचित मधल्या काही काळामध्ये आम्ही प्रसंग आला नसेल किंवा त्या अभ्यासाचा प्रयत्न झाला नसेल. श्रीकृष्णावरही एका यवनाचं आक्रमण झालं, त्याचं नाव आहे काल यवन. या काल यवनाला सुद्धा श्रीकृष्णांनी त्याचा मोठा पराभव केला आणि काल यवनाचा मृत्यू झाला. पण आमचा जो इतिहास या ठिकाणी या सगळ्या परकीय इतिहासकारांकडून लिहिला गेला आणि त्या स्वातंत्र्य काळानंतर भारतीय साम्यवादी इतिहासकारांकडून, कम्युनिस्ट इतिहासकारांकडून लिहिला गेला, त्या सगळ्या इतिहासाला स्वीकारण्याचं पाप 1947 नंतर आलेल्या सरकारने केलं आणि आमच्या समोर आमचा पराभवाचा इतिहास, जाणीवपूर्वक आम्हाला स्खलित करण्याचा इतिहास हा आमच्या समोर मांडला गेला. जणू काही या इतिहासामध्ये हिंदूंचा कधी विजयच झालेला नाही. जणू या इतिहासामध्ये हिंदू ही नेहमी पराभूत जात आहे आणि आमच्यावर जे जे आक्रमक झालेत, जे जे आलेत त्या सगळ्या वार कास्ट म्हणजे युद्ध, ज्यांच्यामध्ये युद्धाची खुमखुमी आहे, असे युद्धाच्या असणाऱ्या या जातींनी भारतावर आक्रमण केलं आणि भारत अखंड पराभूत होत आला. बंधूंनो, भारताचा इतिहास जर असा गौरवशाली नसता
आणि भारत जर असा अखंड पराभूत जर होत आला असता तर भारतीय जात हिंदू समाज एवढ्या विशाल भूभागावर आजही 100 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येने आणि विश्वामध्ये काही करोडच्या लोकसंख्येने विस्तारित होऊ शकली नसती. धादांत खोटं आणि धादांत एक प्रकारची लोणकडी थाप या सगळ्या याच्यामध्ये त्या इतिहासकारांनी मांडली. आपल्या सोयीने तत्कालीन असणाऱ्या भाषेचा अर्थ काढायचा, आपल्या सोयीने अनेक लेखांमधलं एखादं वाक्य मांडायचं, आपल्या सोयीने एखादा असा लेख मांडायचा की ज्याच्यात मधून कुठलाही तर्क समोर येऊ शकत नाही आणि तो तर्क मांडून या इतिहासाला विकृत करण्याचा, या इतिहासाला दूषित करण्याचा प्रयत्न करायचा. आपण खरोखर आपल्या या इतिहासामध्ये डोकवलं पाहिजे. जगाच्या इतिहासामध्ये एकमेव हिंदुस्थान असा देश आहे की ज्याच्यावर अनेक आक्रमकांनी हल्ले केले, ज्याच्यावर अनेक आक्रमकांनी स्वतः भूमीसाठी, धान्यासाठी, धनासाठी, सौंदर्यासाठी आणि त्यानंतर इस्लामने तर इथे धर्म प्रसारासाठी, ख्रिश्चनांनी धर्म प्रसारासाठी, इंग्रजांनी व्यापाराच्या निमित्ताने राजनैतिक स्वार्थासाठी या ठिकाणी हल्ले केले. आणि हा हिंदुस्थान या सगळ्यांना उत्तर देत देत आजही हिंदू जाती गौरवानी संपूर्ण विश्वाला कृण्वन्तो विश्वम आर्यम हे आश्वासक स्वर, हे आश्वासक वचन देण्यासाठी उभा आहे. आज आत्ता तर अशी स्थिती आहे की विश्वगुरुपद हे भारताकडे आहे, ते येत आहे, ती पहाट नक्की होतीये आणि विश्वगुरुपदी भारत आरूढ होण्याचं स्वप्न कदाचित आपण सर्वजण बघूत. मित्रांनो, काही आपल्याला यामध्ये भेद करता येतील. जो इतिहास आपल्याला माहिती आहे की कागदपत्रांच्या आधारावर जो इतिहास आपल्याला माहीत होत आलाय की शक, यवन, अहुन यांचं आक्रमण राजनैतिक आहे. यांना आपल्याला मुस्लिमांसारखं एका असंस्कृत रानटी असे याच्यामध्ये आपल्याला बसवता येत नाही. पैशासाठी, भारतातल्या संपत्तीसाठी किंवा राजनैतिक कारणांसाठी ही आक्रमणं या आपल्या हिंदुस्थानवर झाली आणि आपणही तेवढ्या सक्षमतेने ती आक्रमणं परतून लावली. परंतु आपल्याला असं दिसेल की 2 आक्रमणं या देशावर अतिशय भयंकर झाली. त्यातलं एक आक्रमण होतं इस्लामचं आक्रमण आणि दुसरं होतं ख्रिश्चनांचं आक्रमण. ही दोन्हीही आक्रमणं स्वतःच्या विचाराच्या, स्वतःच्या पंथाच्या एका घाणेरड्या अशा विस्तारासाठी या निमित्तानं आपल्या भारतावर झाली. आता आपण बघूयात तर तो यवन राजा, ग्रीकचा राजा हा अलेक्झांडर, ज्याला आपल्याच इतिहासकारांनी सिकंदर असं म्हटलं, का तर त्याचं नशीब सिकंदर, का तर त्यांनी जग जिंकलं. बंधूंनो, आश्चर्य असं आपल्याला वाटेल की अलेक्झांडरला साधी सिंधू नदी ओलांडता आली नाही, अलेक्झांडरला खालचा भारत बघता आला नाही. अलेक्झांडरनी आपल्या थोड्याशा गणराज्यांबरोबर युद्ध केलं आणि या युद्धामध्ये तो इतका पराजित झाला, इतका पराभूत झाला की एका गणराज्यावर, साध्या गणराज्यावर त्यांनी हल्ला केला. त्या गणराज्यामधल्या एका तटावर तो चढला, तटावर चढून त्यांनी आतमध्ये, त्या किल्ल्याच्या आतमध्ये उडी मारली आणि आपल्यातल्या एका शूर अशा वीरांनी अलेक्झांडरवर, अलेक्झांडरवर बाण चालवला आणि बाण चालवून अलेक्झांडर त्या ठिकाणी जखमी झाला. जखमी अवस्थेतच तो स्वतःच्या देशाकडे, युनानकडे परत फिरला आणि रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आम्हाला काय कथा सांगितली जाते, माझ्याबरोबरच्या आपल्या सगळ्यांच्या शिक्षणामध्ये एक कथा होती पौरव राजाची आणि अलेक्झांडरची, की पौरव राजा युद्धामध्ये उभा होता, अलेक्झांडर उभा होता, दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये पौरव राजाचा पराभव झाला. हा पौरव राजाचा पराभव झाल्यानंतर पौरव राजाला अलेक्झांडर समोर आणलं गेलं आणि अलेक्झांडरने विचारलं की आता तुला मी सांग बाबा कसं वागू. तेव्हा पौरव राजा असं म्हटला की राजाने जसं दुसऱ्या राजाला वागवायला पाहिजे तसं वागव. यात काही मोठेपणा नाहीये, यामध्ये काहीही कुठलंही उदात्तीकरण नाहीये, तर अलेक्झांडरच्या चरित्राची खोटी भलामण करण्याचा यामध्ये प्रयत्न आहे. इतिहासामध्ये आपण डोकवलं, तत्कालीन लेखांमध्ये डोकवलं, अगदी अलेक्झांडरच्या त्या तत्कालीन चरित्रामध्ये डोकवलं तर आपल्याला असं दिसतं की पौरव राजांनी अलेक्झांडरचा विदारक असा पराभव त्या ठिकाणी केला आणि अलेक्झांडरला तह करून परत जायला भाग पाडलं आणि तो परत जात असताना जखमी झाला आणि आपल्या त्याच्या देशाच्या, स्वदेशाच्या मार्गावर असताना त्याचा मृत्यू झाला. एक मधल्या काळामध्ये अलेक्झांडरवर हॉलिवूडमध्ये एक पिक्चर निघाला, आपण सगळ्यांनी तो कदाचित बघितला असेल नसेल मला माहीत नाही, पण त्यामध्ये मात्र आत्ताच्या युरोपियन इतिहासकारांनी अलेक्झांडरची ही वस्तुस्थिती मांडली.
जाणीवपूर्वक आम्हाला या पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न की पौरव राजाच्या सैन्यामध्ये हत्ती होते, ते हत्ती बिथरले आणि ते हत्ती बिथरल्यानंतर ते हत्ती परत फिरले आणि पौरव राजाच्या सैन्यातच त्यांनी मारकाट सुरू केली. म्हणजे आम्हाला हे दुःख नक्की झालं पाहिजे की बुवा आमच्या राजांनी हत्ती का म्हणून पाळले. पण असं काहीही नसताना पौरव राजांनी त्याचा स्पष्ट पराभव केला आणि दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर जे इतिहासकार निर्माण झाले साम्यवादी आणि ज्यांना शिक्षण क्रमामध्ये ज्या इतिहासकारांना स्वीकारण्यात आलं त्या इतिहासकारांनी आमच्या समोर हे सगळं मांडलं. त्यानंतर हिंदुस्थानामध्ये आर्य चाणक्यांच्या सगळ्या नेतृत्वामध्ये कुशल नेतृत्वामध्ये सम्राट चंद्रगुप्तांनी अखंड हिंदुस्थान, हा हिंदुस्थान किती होता तर इराणच्या जवळ हिंदुकुश पर्वतापर्यंत, आजही त्या पर्वताला हिंदुकुश असं म्हटलं जातं. भारताची नैसर्गिक सीमा ही पाकिस्तान नाही, भारताची नैसर्गिक सीमा खैबर खिंड नाही, तर भारताची नैसर्गिक सीमा हिंदुकुश पर्वत आहे. हिंदुकुश पर्वतापासून ते इकडे इंडोनेशियापर्यंत असणारा हा प्रचंड देश म्हणजे संपूर्ण अखंड हिंदुस्थान आहे. उद्या लहुजी आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतील, त्यांच्याकडे तो उद्या विषय. हिंदुकुश पर्वतापर्यंत असणारा हा हिंदुस्थान, त्याची असणारी नैसर्गिक, त्याची असणारी राजकीय, त्याची असणारी धार्मिक, त्याची असणारी सांस्कृतिक आणि पारंपरिक सीमा हिंदुकुश पर्वत आहे. आजही हिंदुकुश पर्वतामध्ये जर कोणी तिथे काही संशोधन करायला गेलं तर जसं राम जन्मभूमीच्या खाली एक असं भव्य दिव्य असं एक राम मंदिर त्या बाबरी ढाच्याच्या खाली सापडलं, तसे अनेक पुरावे त्या हिंदुकुश पर्वताच्या आजूबाजूला सापडतील जिथे हिंदू संस्कृतीचे पुरावे या ठिकाणी सापडतील. त्यानंतर जेव्हा चंद्रगुप्तांनी स्वतःची सत्ता दृढमूल केली त्यानंतर पुन्हा ग्रीक आक्रमक डेमेट्रियस आणि मिनॅंडर, म्हणजे त्याला मिलिंद असं म्हटलं जातं, या दोघांनी आक्रमण केलं आणि त्यानंतर या देशाचा एक जैन राजा ज्याचं नाव खारवेल आणि दुसरा राजा होता पुष्यमित्र शृंग, या दोघांनी मिळून या दोघांचाही अनुक्रमाने पराभव केला आणि या दोघांनाही त्या ठिकाणी हकलून दिलं. आपलं असं लक्षात येईल की सम्राट चंद्रगुप्ताला सुद्धा त्या याच्या अलेक्झांडरच्या एका सेनापतींनी आपली कन्या त्याला बहाल केली आणि ही पत्नी म्हणून तू स्वीकार. म्हणजे आम्हाला जे आतापर्यंत शिकवलं गेलं की अरे सौंदर्य, शौर्य, पौरुष, पुरुषांचं स्त्रियांचं उत्तम दिसणं हे युरोपात आहे, हे इराणच्या पुढे आहे, असं न होता खरोखर त्या काळामध्ये चंद्रगुप्ताला ती कन्या द्यावी लागली आणि चंद्रगुप्तानेही हिंदू म्हणून तिचा स्वीकार केला, हिंदू म्हणूनच तिचा प्रतिपाळ केला. आपण हेही समजून घ्यायला पाहिजे. सिंधू नदीच्या पलीकडे इराणच्या सीमेपर्यंत हिंदू राज्य होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अफगाणिस्तान जो आत्तापर्यंत भारताचा भाग होता, अहिगणस्थान किंवा अश्वायन असं त्याचं नाव आहे. काबूल जी नदी आत्ता म्हटली जाते जिथे काय इसिस नावाच्या एका घाणेरड्या अशा ह्याचा काय ज्यांनी आतंकवाद्यांनी तिथे हे केलं, किंवा अफगाणिस्तानमधल्या बामियाच्या बुद्ध मूर्ती आपल्या आठवणीमध्ये आपल्या डोळ्या देखत या सगळ्या क्रूर जिहादी लोकांनी फोडून त्याचं चक्काचूर केला. अशा काबूल नदीचं नाव सुद्धा जे होतं ते कुभा असं नाव होतं. आपल्या सगळ्यांना हे सांगताना अतिशय आनंद वाटतो की हा आमचा गौरवशाली इतिहास आहे. आमच्या इतिहासाच्या या भौगोलिक सीमा आहेत. म्हणजे आजच्या भाषेत जर बोलायचं झालं, तलाठ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर आजही आमचा 7-12 हिंदुकुश पर्वताचा आहे असं आपण म्हणूया. मध्य आशियातून सुद्धा शकांनी मोठं आक्रमण उज्जैनीपर्यंत केलं आणि विक्रमादित्यांनी इसवी सन पूर्व 57 मध्ये त्यांचा अतिशय मोठा पराभव केला. महाराष्ट्रातलं आपलं पैठण जे होतं ते तत्कालीन महाराष्ट्राची राजधानी होतं, प्रतिष्ठान असं तिचं अतिशय सुंदर नाव होतं आणि जगाचा एक मोठा व्यापाराचं केंद्र प्रतिष्ठान होतं. तर या प्रतिष्ठानच्या राजा सम्राट शालिवाहनाने सुद्धा शकांचा पराभव केला आणि आजही आपण नवीन वर्षाला आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी शालिवाहन शके किंवा आम्ही संकल्प करताना या शालिवाहन राजाचा आणि शकांनी केलेल्या पराभवाच्या वर्षाची आपण अजूनही आठवण करतो. कुशाण राजांना सुद्धा कुशाणांनी आक्रमण केल्यानंतर समुद्रगुप्तांनी त्यांना पराभूत केलं. ह्या समुद्रगुप्तांनी युधिष्ठिरांनंतर पहिला अश्वमेध यज्ञ केला. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, आपल्या सगळ्यांकडे हिस्ट्री चॅनल आहे, तर त्या हिस्ट्री चॅनलवर एक मोठी वेब सिरीज हुणांवर झाली.
तर त्यामध्ये अटिल्ला नावाचा हून राजा किंवा हून नेता असा एक क्रूर कर्मी होता आणि या अटिल्लाच्या नावाने त्यांनी 12 एपिसोड केले. या 12 एपिसोडमध्ये भारताचं नाव कुठे येऊ शकलं नाही, पण अटिला कसा जगभर फिरला, अटिलानी कसं आशिया खंडामध्ये स्वतःचं केलं, पण अटिला पराभूत कुठे झाला हे मात्र या हिस्ट्री चॅनलवर सांगितलं गेलं नाही. तर या नेत्याला समुद्रगुप्तानी आणि त्यानंतर पाटलीपुत्राचा युवराज स्कंदगुप्तानी त्याला गांधार प्रांतात अडवून पुन्हा हुनांना या सगळ्यांनी पराभूत केलं आणि माळव्याचा राजा यशोधर्मा यांनी सुद्धा अनेक हिंदू राजांच्या मदतीने मंदसौरजवळ मध्य प्रदेशमध्ये हुनांचा राजा जो परत एकदा चालून आला मिहिरकुल त्याला सुद्धा पराभूत केलं. आपल्या सगळ्यांना हा सांगण्याचं इतिहासाचं कारण असं आहे की शक, यवन, कुशाण आणि हून या सगळ्यांनी आपल्या देशावर आक्रमण केलं, हिंदुस्थानवर आक्रमण केलं, आपण त्यांना पराभूत केलं. पराभूत केल्यानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल की या सगळ्या जाती भारतामध्ये थांबल्या आणि हिंदू संस्कृतीने त्यांना आत्मसात केलं, हिंदू संस्कृतीने त्यांना स्वतःमध्ये सामावून घेतलं. इतकं सामावून घेतलं की आज ते हिंदू समाजाचे घटक आहेत. ते कोण आहेत म्हणजे आता आपल्यापैकी कोण शक आहेत, कोण हूण आहेत, कोण यवन आहेत हे आपल्याला माहीत नाही. इतकं आपण त्यांना स्वीकारलं, इतकं आपल्या संस्कृतीमध्ये त्यांना सामावून घेतलं. पण हे सामावून घेण्याचं कारण असं होतं की हे ज्या संस्कृतीमधून आले होते तिथल्या संस्कृतींना सुद्धा काही लॉजिक होतं, तिथल्या संस्कृतीमध्ये सुद्धा काही संस्कार होते. अतिशय खालच्या स्तराच्या अतिशय रानटी अवस्थेतून आलेली ही लोकं नव्हती, म्हणून ही भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये सामावली गेली. आपल्या सगळ्यांना सांगताना आश्चर्य असं वाटतं की जेव्हा विश्वाचा अभ्यास सुरू होतो तेव्हा या विश्वाच्या अभ्यासामध्ये मक्का नावाच्या शहराचं आणि मदिना नावाच्या शहराचं मोठं महत्त्व आहे. हे महत्त्व असायचं कारण ती इस्लामचं धर्मस्थळ आहे म्हणून नाही, तर त्या ठिकाणाहून एक असा पंथ जगभर गेला ज्यांनी विध्वंस करण्याचा, तलवारीच्या, पुस्तकाच्या आणि धर्मांतरणाच्या आधारावर विश्वाला एका वेगळ्या धर्तीवर नेण्याचा प्रयत्न केला. म्हणून या 2 शहरांना महत्त्व आहे. तर यामध्ये इस्तंबूल आता आपल्याला माहिती आहे, इस्तंबूल हे युरोपातून एशियामध्ये येण्याचं द्वार आहे. इस्तंबूल तुर्कस्तानची ती राजधानी आहे. या इस्तंबूलमध्ये मक्तबे सुलतानिया नावाचं एक संग्रहालय आजही अस्तित्वात आहे. त्यामध्ये सैर अल ओकुल नावाचा एक असा काव्यग्रंथ त्या ठिकाणी ठेवलेला आहे. या काव्यग्रंथाला आपण साहजिकच याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की त्यामध्ये काही कविता आहेत. तर या कवितांमध्ये विक्रमादित्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. हा कितवा विक्रमादित्य हे दुर्दैवाने आपल्याला कळत नाही, पण या विक्रमादित्याचा उल्लेख असा येतो की हा विक्रमादित्य कर्तव्यनिष्ठ आहे, हा विक्रमादित्य अतिशय तेजस्वी आहे आणि आम्ही सगळेजण एवढे भाग्यवान का आहोत तर आम्ही त्या विक्रमादित्याची प्रजा आहोत. अशा अर्थाच्या कविता त्या काव्यग्रंथांमध्ये आहेत. या काव्यग्रंथांमध्ये पुन्हा एक असा उल्लेख येतो की काही लोक असे त्यामध्ये म्हणतात की मला काशीला जायचं आहे आणि मला त्या ठिकाणी देह सोडायचा. तर याचा अर्थ आपल्याला असा स्पष्ट जाणवतो की मोहम्मद पैगंबराच्या अगोदर, त्या प्रेषिताच्या अगोदर त्या ठिकाणी विक्रमादित्याची सत्ता दृढमूल होती. एक आपण थोडंसं याबाबत जर संशोधन केलं तर आपल्याला असं जाणवतं की महाभारतीय युद्धानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचा देह सोडला त्यानंतर बलराम पश्चिम दिशेकडे कुठेतरी लुप्त झाले किंवा पश्चिम दिशेकडे निघून गेले असं एक म्हटलं जातं. दुसरा एक विषय असा निघतो की तमिळी भाषा जी आहे तिला अरबी असं म्हटलं जातं. ती कदाचित तिकडे जाऊन अरबी झाली का? जशी तमिळी किंवा दक्षिणेतल्या सगळ्या भाषा वाटोळाकार आहेत तशा सरळ रेगांच्या भाषांना यांनी स्वीकारलं का असे आहे. थोडासा कुराणाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं जाणवतं की सरस्वती, आपण जर वेदांमध्ये गेलो तर सरस्वतीला हरस्वती असं म्हटलं जातं. संस्कृतचा उच्चार स पासून ह पर्यंत येतो आणि हरस्वतीला हव्वा असं म्हटलं गेलं का तर ह्याचं एक मोठं चिंतन करण्याचं या सगळ्याच्यामध्ये. ज्या आदम जो जन्माला आला, ज्याला ॲडम असं म्हटलं गेलं ख्रिश्चनांमध्ये, बायबलमध्ये ज्याला आदम असं म्हटलं गेलं कुराणामध्ये, त्यालाच आदिम म्हणजे व्यास ऋषी, त्यांना आदिम म्हटलं गेलं का तर याचंही मोठं चिंतन करण्याचं एक शंका आहे, एक संशोधनाला ती जागा आहे. कारण ॲडम
आदम आणि आदिम, तर ही भाषा जी आहे तर ती आदिमपासूनच ही सगळी भाषा पुढे सरकते आणि त्या तिथपर्यंत येऊन थांबते. जवळपास मक्केचा जर आपण अभ्यास केला तर मक्का हे संपूर्ण मक्केश्वर महादेवाचं मंदिर आहे. आत्ताही जे लोक भारतातून त्या ठिकाणी हज करायला जातात त्या ठिकाणी त्यांना नमाज पढता येत नाही. त्या अगोदर त्यांना संपूर्ण सोहळ्यामध्ये यावं लागतं, आपल्या अंगावर श्वेतवस्त्र अंगावर पांघरावं लागतं आणि मग त्या मक्केच्या काब्याचे त्यांना ती प्रदक्षिणा त्या ठिकाणी करता येते. आणि जो शिवलिंगाचा थोडासा भाग उरला आहे त्या शिवलिंगाचं चुंबन करून हे सगळेजण त्या ठिकाणावरून परत येतात. तर या मक्केश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये जवळपास 360 देवी देवतांच्या मूर्ती होत्या. मोहम्मद पैगंबरांनी स्वतःचं काहीतरी एक तत्वज्ञान पुढे देण्यासाठी या सगळ्या मूर्तींचं भंजन केलं, या सगळ्या मूर्तींचा ध्वंस केला आणि त्या सगळ्या काब्यावर त्यांनी कंट्रोल मिळवलं. मक्केवर हिजरत झाल्यानंतर तो परत मक्केवर चालून आला मदिनेवरून आणि त्या ठिकाणी त्याचं एक स्वतःचा एक असा अधिकार मिळवला. आणि दुर्दैवाने त्याही काळामध्ये आपले फार लोक तिकडे गेले नसतील किंवा कदाचित जात असतील तोपर्यंत इस्लामचा फार प्रचार झालेला नसेल, म्हणून आपल्यालाही त्या ठिकाणी त्या संदर्भात काही कृती करावी, आपल्या सगळ्या या संस्कृतीला वाचवावं असं वाटलं नसेल. असं आत्ता संशोधनाला वाव आहे म्हणून मी मागाशी म्हटलं असं वाटलं नसेल म्हणून हा विषय अधिकाधिक या ठिकाणी अभ्यासाचा आहे. आपण जसं म्हटलं की या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या व्यापाराचं केंद्र हिंदुस्थान हे होतं आणि हिंदुस्थानामधून सगळ्या प्रकारचे पदार्थ अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या देशांमध्ये जायचे आणि बाहेरचे सर्व सोनं बाहेरचं धातू रूपातलं सगळं हे भारतामध्ये यायचं. म्हणून अजूनही भारतामध्ये सोन्याचं मोठ्या प्रमाणामध्ये स्टोरेज आहे. प्रत्येक व्यक्तीला सोन्याचं या देशामध्ये खरं तर आकर्षण आहे. इसवी सन 636 साली आपल्या सगळ्यांना असं वाटतं की महम्मदाने पहिलं आक्रमण केलं, त्याच्याही अगोदर इसवी सन 636ला अरबांनी आपल्या धर्मप्रसारासाठी भारतावर प्रथम आक्रमण केलं आणि हे आक्रमण अम्मानचा सुभेदार उस्मान यांनी ते आक्रमण केलं आणि ते आक्रमण त्यांनी ठाण्याच्या महाराष्ट्राच्या ठाणे बंदरावर त्याच्या नौसेनेच्या आधारावर केलं. परंतु तिथल्या राजांनी त्यांना फोडून काढलं आणि ते त्या ठिकाणी पळून गेले. दुसरं आक्रमण यांनी केलं लगोलग, ते आक्रमण गुजरातला भडोसला केलं, तिथे पण त्यांचा पराभव मोठ्या प्रमाणामध्ये झाला. इसवी सन 644च्या आसपास तिसरा सागरी हल्ला हा यांनी सिंध प्रांतावर केला आणि कदाचित त्यानंतर यांची सगळ्यांची काय म्हणू यात एक वॉर स्ट्रॅटेजी निश्चित झाली की भारतामध्ये जर घुसायचं असेल तर थेट मध्य भारतामध्ये येऊन जमणार नाही, तर भारताच्या एका भागामधून हळूहळू भारतामध्ये आपल्याला प्रवेश करावा लागेल. सिंध नरेश जो होता त्या राजांनी या सगळ्यांना पराभूत केलं आणि त्या ठिकाणी त्यांना त्या तिथून हाकलून दिलं. पुन्हा एकदा इसवी सन 660च्या आसपास जो इस्लामचा नवीन खलिफा त्यानंतर आला, त्याचं नाव अली, त्यांनी त्याचा जो कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा त्याचा जो इस्लामचा भक्त होता सेनापती हरस याच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भूसेना पाठवली आणि किकांच्या पर्वतीय भागामध्ये ही भयंकर लढाई झाली आणि अरबांचा त्या ठिकाणी मोठा पराभव झाला. हा पराभव होत असताना 670 पर्यंत अरबांची जवळपास 6 वेळा आक्रमणं झाली आणि 680च्या आसपास मात्र या सगळ्यांना बलुचिस्तान हे जिंकण्यात यश मिळालं. आणि इथपासून मात्र इतिहासाला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी ही मिळते. 695च्या आसपास तिथला जो उबैदुल्ला हा सेनापती होता पण त्यालाही आपण मारलं आणि त्यानंतर या सगळ्यांना सिंधचा राजा जो होता त्यांनी दहीरचा पुत्र जयसिंह यांनी स्वतःच्या अतुल पराक्रमांनी या सगळ्या इस्लामी आक्रमणाला या सगळ्या जिहादाला संपवलं. आपण असं बघितलं तर जवळपास 636 ते 711 पर्यंत 75 वर्षे या अरबांनी जवळपास 14 स्वाऱ्या या हिंदुस्थानवर केल्या आणि प्रत्येक वेळेस अगदी प्रत्येक वेळेस नखशिखांत पराभव घेऊन हे अरब आपल्या ठिकाणी परत गेले. इसवी सन 711 मध्ये 711 आणि 12 या साली मात्र राजा दहीरचा मोहम्मद बिन कासिमचं युद्ध झालं. मोहम्मद बिन कासिम चालून आला. सिंध नरेश त्या युद्धामध्ये जखमी झाला. विजय आपला होता पण सिंध नरेशाला इतक्या जखमा झाल्या की त्या सगळ्या जखमांमध्ये
चचनानामा म्हणून एक मोठं पुस्तक आहे सम्राट दहीरच्या या सगळ्या पराक्रमाविषयी किंवा या सगळ्या युद्धाविषयी लिहिलेलं. तर त्यामध्ये सम्राट दहीरच्या राजकन्या सूरज देवी आणि परिमल देवी यांना महम्मदानी पकडलं आणि महम्मदानी पकडल्यानंतर या संदर्भामध्ये तो परत गेला आणि त्यांनी खलिफांच्या हवाली या 2 राजकुमारींना केलं. या 2 राजकुमारी ही किती चतुर असतील विचार करा. या 2 राजकुमारींनी त्या खलिफाला असं सांगितलं की या महम्मदानी आमचं चारित्र्य आमचं शील घेतलंय, आम्हाला आमचं कौमार्य भंग केलंय आणि असं कौमार्य भंग केलेले तुम्ही सगळेजण तुमच्याकडे आम्हाला दोघींना पाठवलंय. तो अर्थात चिडला आणि त्यांनी चिडून मोहम्मद बिन कासिमला मारून टाकलं. हा बदला घेतल्यानंतर ताबडतोब त्याच दिवशी या 2 स्वाभिमानी राजकन्यांनी त्या ठिकाणच्या किल्ल्यावरून उडी मारली आणि स्वतःला नष्ट करून घेतलं. या सगळ्या कासिमनंतर दहीरचा पुत्र जयसिंह यांनी 714-15 मध्ये ह्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा ब्राह्मणाबाद सिंध जिंकलं आणि 80% सिंध. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, आम्हाला माहीत नाही मोहम्मद बिन कासिम नंतर पुन्हा काय झालं, तर 80% सिंध हा स्वतंत्र केला. राजा दहीरची दुसरी पत्नी आपल्या 5 वर्षाच्या त्या लहानग्या राजपुत्राला घेऊन चित्तोडच्या बप्पा रावळ जे महान सम्राट अतिशय पराक्रमी होते त्यांच्या आश्रयाला गेली. बप्पा रावळने तिला उदारपणे आश्रय दिला आणि आश्रय दिल्यानंतर या बप्पा रावळने ठरवलं की मी आता अरबांना धडा शिकवणार आणि या अरबांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा बप्पा रावळने पाठलाग केला. आपल्या सगळ्यांना सांगताना अतिशय अभिमान वाटतो की या बप्पा रावळ हा राजस्थानमधून निघाला, चित्तोडमधून निघाला आणि या सगळ्यांचा पाठलाग करत करत हा कुठपर्यंत गेला, तर हा इराणपर्यंत गेला आणि इराणपर्यंत जाऊन त्याने त्या ठिकाणी त्यांना त्या अरबांना धडा शिकवला आणि इराणच्या पुढेपर्यंत त्यांना हाकलून दिलं. गजनीचा जो तत्कालीन सुलतान आहे त्याचं नाव सलीम आहे, त्याला त्या ठिकाणी पराभूत केलं. हा सलीम इतका घाबरला की यांनी आपली स्वतःची कन्या बप्पा रावळला समर्पित केली आणि बप्पा रावळला ती कन्या समर्पित करून बप्पा रावळशी आपलं नातं जोडलं, बप्पा रावळशी संधी केली. पण बप्पा रावळही भोळा भाबडा नव्हता. बप्पा रावळनेही त्या कन्येचा स्वीकार केला, तिच्याशी विवाह केला आणि आल्यानंतर तिला राजपूत म्हणून, हिंदू म्हणून तिला वागवलं. पण यानंतर एक असा ट्रेंड आला या आक्रमणानंतर की जे जे कुणी आपल्या धर्मातून बाहेर जातील, जे जे कुणी इस्लामचा स्वीकार करतील, या सगळ्यांना आपण जाती भ्रष्ट करावं, यांना हिंदू तुम्ही नाहीत किंवा त्यांना परतीचे दरवाजे त्यांना उघडे नाहीत असं त्यांना सांगावं, जेणेकरून कर्मठपणे हिंदू जाती वाचेल. पण याचा दुसरा परिणाम उलटा झाला. याचा परिणाम असा झाला की जे जे लोक तिकडे गेले, जे जे लोक मुस्लिम झाले ते अधिक कर्मठ व्हायला झाले. हे अधिक कर्मठ होऊन पुन्हा हिंदुस्थानवर स्वारी करणं, पुन्हा त्या राजावर स्वारी करणं, या सगळ्याला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केली. म्हणून आपल्या सगळ्यांना असं दिसतं की सन 738 मध्ये या अरबांनी पुन्हा एक स्वारी केली आणि चालुक्य सम्राट पुलकेशीने यांचा भव्य दिव्य असा पराभव केला, सपाटून पराभव केला. गुर्जर सम्राट मिहिर भोजने सिंध प्रांतातील यांची पुन्हा एकदा सत्ता उघडून टाकली आणि आपलं राज्य त्या ठिकाणी स्थापन केलं. जसं मी आत्ता म्हटलं की जे सगळेजण हिंदू धर्मातून बाहेर गेले तर यांना परत कसं घ्यावं, यांना काय करावं, तर यासाठी एक धर्माज्ञा बनवणं आवश्यक होतं आणि यासाठी 2 अतिशय मोठ्या थोर व्यक्तींचं या पृथ्वी तलावर, हिंदुस्थानच्या तलावर अवतरण झालं. इसवी सनाच्या 800 ते 900 अशा काळामध्ये मनुस्मृतीचे भाष्यकार मेधातिथी आणि महर्षी देवल ऋषी या दोघांनीही या ठिकाणी संपूर्ण धर्मग्रंथांचा अभ्यास करून, या कुचकट रूढींचा अभ्यास करून एक असं निश्चित ठरवलं की जे जे मुस्लिम झालेले आहेत, जे जे परधर्मात गेलेले आहेत, त्या सगळ्यांना परत स्वीकारण्यात यावं, त्या सगळ्यांना हिंदू म्हणून करून घेण्यात यावं आणि त्यांना अतिशय छोटीशी प्रायश्चित्त देण्यात यावी. कुठे गोमूत्र पाजण्यात यावं, कुठे त्यांच्याकडून पूजा करून घेण्यात यावी, गायीची पूजा करून घेण्यात यावी आणि अशा छोट्या छोट्या प्रायश्चित्तांच्या आधारावर पुन्हा त्यांना स्वीकारण्यात यावं, त्यांना हिंदू म्हणून म्हणवण्यात यावं. सम्राट मिहिर भोजचा पुत्र सम्राट महेंद्रपाल याने या सगळ्या देवल स्मृतीच्या आणि मेधातिथींच्या या मनुस्मृतीच्या भाष्यावर आपलं स्वतःचं कार्य आरंभलं.
आणलं आणि लाखो 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 लोकांना, जे परधर्मात गेले होते, जे मुस्लिम झाले होते, या सगळ्यांना स्वीकारलं, परावर्तन विधीला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाज पुन्हा एकदा जो परदास्यात, परधर्मात, पंथामध्ये अडकलेला होता तो हिंदू म्हणून पुन्हा आपण स्वीकारला. काश्मीरचा राजा जो ललितादित्य मुक्तपीड असं त्याचं नाव आहे, तर याने सुद्धा अरबांना उत्तरेकडे यायला, काश्मीरकडे यायला मोठा अटकाव केला आणि तुर्कांना एक अशी शिक्षा दिली की तुर्कांनी जर पुन्हा आमच्यावर आक्रमण केलं तर तुर्कांनी आपलं अर्धं डोकं भादरावं, म्हणजे अर्ध्या डोक्यावर केस आणि अर्ध्या डोक्यावर टक्कल, म्हणजे अर्ध्या डोक्याचं मुंडन करावं आणि मग त्यांनी फिरावं. एवढ्या भयंकर शिक्षा या ललितादित्यांनी या सगळ्यांना दिल्या. आता या सगळ्याचा परिणाम काय झाला, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, महर्षी देवलांनी ही जेव्हा आज्ञा दिली तेव्हा तत्कालीन जर आपण या मुस्लिम लेखकांचे, तत्कालीन इतिहासाचे लेखन जर आपण बघितले तर सिंधमधल्या सगळ्या परिस्थितीचं एक मुस्लिम लेखक असं वर्णन करतो की सिंधमध्ये आमच्या अरबांची मुले, स्त्री, पुरुष हे काफरांच्या भयाने, म्हणजे हिंदूंच्या भयाने रानुमाळ पळत आहेत आणि नवहिंदूंच्या क्रांतिकारक बंडाळीमुळे, प्रभावामुळे इस्लामने बाटवलेले हे सगळे स्त्री पुरुष आहेत, ते आपल्या काफर धर्मामध्ये परत गेलेत, असे तत्कालीन इस्लामचे इतिहासकार लिहितात. आम्हाला कधी पुस्तकांमध्ये हा धडा शिकवला? आम्हाला कधी हे सांगितलं गेलं की या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये घर वापसीची प्रक्रिया ही तत्कालीन 800 इसवी सन 800 आणि 900च्या आसपास सुरू झाली आणि म्हणून आजही हिंदुस्तान हिंदू बहुल नवे हिंदुस्तान हा हिंदूंचा राहिला. आपण राजपुतांचे रासोग्रंथ आहेत, या रासोग्रंथांमध्ये सुद्धा अनेक सगळ्या कथा आहेत. आत्ता आपण सगळेजण मोठ्या तावातावाने अनेक घर वापसीच्या घोषणा देतो, बेटी बचाएंगे, बहू लाएंगे वगैरे वगैरे आपण म्हणतो, पण यातले काही मी आत्ता तुम्हाला थोडेसे उल्लेख सांगणार आहे. हे सगळे उल्लेख जर आपण वाचले तर आपल्याला आश्चर्यचकित होईल की आमचे हे जे पूर्वज होते, या पूर्वजांनी हिंदूंचं हिंदुत्व टिकवण्यासाठी, हिंदूंचा धर्म टिकवण्यासाठी, आपलंही प्रतिष्ठा टिकवण्यासाठी एक मोठं कार्य केलं. एक 3-4 उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवतो. मेवाडचा प्रख्यात राणा, मगाशी मी ज्याचा आपल्यासमोर उल्लेख केला, बाप्पा रावळ, त्याची मुस्लिम पत्नी, त्यांनी ती स्वीकार केली, ती पुढे हिंदू झाली. आणि जैसलमेरचा जो रावत चेचक म्हणून, मगाशी मी जे चेचकचं उल्लेख त्या ठिकाणी केला, बखरींचा, रासोचा, तर तो सुलतान हैबर खानला त्याने पराभूत केलं आणि त्या सुलतान हैबर खानची जी मुलगी होती सोमल देवी, त्या मुलीशी त्यांनी लग्न केलं आणि तिला आपल्या कुळात घेतलं, तिला मुस्लिम म्हणून बाजूला ठेवलं नाही. मारवाडचा राव मल्लीनाथ राठोड या सुद्धा त्याचा ज्येष्ठ पुत्र कुंवर जगमल यांनी माळव्याचा मुस्लिम सुलतानाचा पराभव केला आणि त्याच्या मुलीचं नाव शिदुली असं त्याच्या मुलीचं नाव केलं, हिच्याशी प्रगटपणे त्यांनी विवाह केला. मारवाडच्या रायमल राजाने सुद्धा 600 मुस्लिम स्त्रिया तरुणी होत्या की ज्यांना कोणी स्वीकारायला तयार नव्हतं, अशा तरुणींना स्वीकारलं, त्यांचं यथावकाश घर वापसी विधी केला आणि त्या सगळ्यांना आपापल्या सरदारांमध्ये त्यांना लग्न करण्यासाठी सांगितलं. तर हे कोण म्हणतंय? तर हे रासोग्रंथ म्हणतायत. आणि याच्याही वर जाऊन जो ब्रिटिशांनी एक इतिहासकार या देशाला, या देशाचा इतिहास विकृत करण्यासाठी दिला, त्यालाही ह्या फॅक्ट नाकारता आल्या नाहीत. तर तो इतिहासकार, त्याचं नाव टॉड असं त्या इतिहासकाराचं नाव आहे. या टॉडला सुद्धा या सगळ्या विषयाचा उल्लेख आपल्या इतिहासामध्ये लिहिताना करावा लागला. तुम्ही कितीही फॅक्ट्स, तुम्ही किती सत्य परिस्थिती या सगळ्याच्यामध्ये बाजूला करा, पण ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला काही ना काहीतरी हा सगळा विषय घ्यावा लागतो. इसवी सन 650 ते जवळपास 870 या 220 वर्षामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की अफगाणिस्तान, ज्याला अहिगणस्थान, अश्वायन, उपगणस्थान अशा अनेक नावांनी ओळखलं जातं, या तिथे दोन हिंदू साम्राज्य त्या ठिकाणी प्रतिष्ठापित होते. या 2 हिंदू साम्राज्यांनी लढा दिला. राजा रणबल आणि राजा कल्लर या दोघांनी हा लढा दिलेला आहे. 250 वर्ष, 220 वर्ष ते 250 वर्ष हा लढा यांनी दिलेला आहे.
काबूल इथला, काबूलला आपल्याला आत्ता काय माहिती, काबूलला सत्ता कुणाची आहे, काबूलला चर्चा होते, परंतु काबूल येथे सुद्धा पराक्रमी राजा जयपाल यांनी स्वतः गजनीवर आक्रमण केलं होतं. कारण त्यांनी दूरदृष्टी ओळखली होती की हा जो गजनीतले हे सगळे जे सुलतान आहेत, मोहम्मद, त्याच्या अगोदरचा सक्तबिन, सुबुक्तुगीन, या सगळे मिळून कधी ना कधी भारतावर चाल करून येतील, इथल्या धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून या पराक्रमी राजा जयपालनी इसवी सन 986 मध्ये सुबुक्तगीन या सुलतान त्यावेळेस जेव्हा तो गजनीला होता तेव्हा त्याच्यावर आक्रमण केलं. परंतु खरोखर आपलं दुर्दैव असं की बर्फाचं वादळ आणि अतिवृष्टी यामुळे हा प्रयत्न असफल झाला आणि 990 मध्ये पुन्हा युद्ध झालं, जयपाल पुन्हा चालून गेला. परंतु त्या ठिकाणी सुद्धा जयपालचा दुर्दैवाने पराभव झाला आणि परिस्थिती आणि पर्यावरणाने पराभव केला. खऱ्या अर्थाने 990च्या नंतर या सगळ्या भीषण युद्धाला आणि इस्लामच्या तीव्र आक्रमणाला हिंदुस्थानवरच्या सुरुवात झाली. 1001 मध्ये जवळपास इसवी सनाच्या 1001 मध्ये पेशावर जवळ जयपाल आणि मोहम्मद याचं युद्ध झालं आणि जयपालचा पराभव झाला. जयपाल हा अतिशय पराक्रमी, अतिशय तेजस्वी असा राजा होता, सम्राट होता. त्याला हा सगळा पराभव सहन नाही झाला आणि हा पराभव सहन न झाल्यामुळं या जयपालनी स्वतः अग्नीमध्ये प्रवेश केला आणि अग्नीमध्ये प्रवेश करून स्वतःचा जीव त्या ठिकाणी अग्नीला स्वाहा केला. पण त्याचा चिरंजीव, त्याचा मुलगा अनंतपाळने हा सगळा कारभार सांभाळला आणि मध्य आशियातील राजा इकलखा ने पुन्हा गजनीवर जेव्हा हल्ला केला तेव्हा आता दुर्दैव असं की अनंतपालने तरी या मोहम्मदाला मदत केली आणि 1009 मध्ये पुन्हा गजनीने हल्ला केला आणि अनंतपालचा पराभव झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात की हिंदू जाती ही पराक्रमी आहे, हिंदू जातीला असं कुणी पराभूत करू शकत नाही, पण हिंदू जातीला जर पराभूत कोण करू शकेल तर हिंदू जातीचे सद्गुण हे हिंदू जातीला पराभूत करू शकतील. आमच्यामधली असणारी सद्गुण विकृती, आमच्यामध्ये सद्गुण किती आहेत तर ते विकृतीच्या स्तरापर्यंत हे सद्गुण आहेत आणि ही सद्गुण विकृती आम्हाला पराभूत करेल असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी निक्षून सांगितलं. त्या ठिकाणी 1013 मध्ये अनंतपालाचा मृत्यू झाला आणि त्रिलोचन पाल हा त्याचा मुलगा, त्यांनी पुन्हा ते राज्य सांभाळलं. त्यांनी यथावकाश काश्मीर नरेशचा संग्राम राजा त्यांनी त्याचा आश्रय घेतला आणि 1021 पर्यंत त्रिलोचन पाल, पुढे त्याचा मुलगा 1021 ते 1026 पर्यंत यांनी संघर्ष केला. त्यावेळेस मोहम्मद गजनीने 2दा काश्मीरवर आक्रमण केलं, पण हे आक्रमण या सगळ्यांनी मिळून परतवलं आणि आपल्या सगळ्यांना सांगताना अतिशय अभिमान असं वाटतो की 1019 मध्ये गजनीने बुंदेलखंडावर स्वारी केली आणि कलिंजरचा जो विद्याधर चंदेल नावाचा सम्राट राजा होता त्याच्यावर स्वारी केली. या सगळ्या सम्राट राजांनी, सर्व हिंदू राजांनी या सगळ्या राजाला ठरवलं की आम्ही तुला मदत करू आणि घनघोर युद्ध झालं. घनघोर युद्धाच्या वेळी रात्री हा मोहम्मद गजनी एवढा घाबरला की तो आपलं सैन्य गपचूप घेऊन माघारी निघून गेला आणि त्यांनी राजा विद्याधरशी तह केला. आपल्या सगळ्यांना असं लक्षात येईल की हा मोहम्मद गजनी पुन्हा 1026 साली 6, 7 आणि 8 जानेवारीमध्ये सोमनाथावर, गुजरातवर चालून आला. एका मंदिरासाठी या सगळ्या जवळपास 50,000 वीरांनी, तिथल्या भक्तांनी, तिथल्या स्त्रियांनी, तिथल्या पुरुषांनी, संन्याशांनी, गोसाव्यांनी एक असा मोठा संघर्ष उभा केला आणि 3 दिवस या मोहम्मद गजनीशी लढा दिला. दुर्दैव असं की 6 आणि 7 या 2 दिवशी हिंदूंचा जय होत होता, मोहम्मदाचा पराभव होत होता. परंतु दुर्दैवाने 8 तारखेला युद्ध फिरलं आणि त्या ठिकाणी मोहम्मद गजनीने यथावकाश लूट केली. ही जरी सोमनाथाची लूट जरी झाली तरी सुद्धा मोहम्मद गजनीला परत जाताना हे कळले की मी ज्या मार्गावरून आलोय त्या मार्गावरून मला परत जाता येणार नाही, कारण राजा भोज जो होता तो आपलं मोठं सैन्य घेऊन त्या मोहम्मदाच्या त्या वाटेवर उभा होता. म्हणून त्यांनी कच्छचा मार्ग पत्करला. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कच्छमध्ये तीव्र वाळवंट आहे, त्या सगळ्या याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि गोगा बापची जे कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांनी पुढे येऊन जबाबदारी घेतली की आम्ही या मोहम्मद गजनीला मार्ग दाखवूत, रस्ता दाखवूत. हे गोगा बापजी कोण आहेत तर हे गोगा बापजी या सोमनाथाच्या मंदिराचं संरक्षण करताना ज्यांना हुतात्म्य प्राप्त झालं
अशा गोगाबाबजींच्या कुटुंबियांनी या मोहम्मद गझनीला कच्छच्या रणात मार्ग दाखवायला सुरुवात केली आणि असा काही भयंकर मार्ग दाखवला की या कच्छच्या रणामध्ये या मोहम्मद गझनीच्या सैनिकांना पाणी मिळेना, अन्न मिळेना, मोठ्या प्रमाणामध्ये मोहम्मद गझनीचे सैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि या मोहम्मद गझनीने या गोगाबाबजींच्या नातेवाईकांना पकडलं, त्या ठिकाणी ठार मारलं. परंतु आम्हीही सोमनाथाच्या मंदिराच्या विध्वंसाचा बदला मोठ्या प्रमाणामध्ये घेतला आणि त्याच्याबरोबरच्या ज्या तुर्की, अफगाणी, इराणी ज्या स्त्रिया होत्या त्या महिलांना जाटांनी हल्ला करून आपल्यामध्ये सामावलं आणि आपल्या सगळ्यांना त्या सगळ्या सरदारांशी त्यांनी विवाह लावून दिला. आणि या घटनेचा एवढा मोठा परिणाम झाला मोहम्मद बिन कासिमच्या की पुढे जाटांनी मुलतानला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुलतानला आपलं शक्ती केंद्र बनवलं आणि त्यामुळे मुलतानचा जो अमीर होता मनसूर शाह, या मनसूर शाहला हिंदू धर्म स्वीकारावा लागला. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, आपल्या सगळ्यांना त्यांनी दिलेल्या आक्रमणाचं, त्यांनी केलेल्या अतिक्रमणाचं, त्यांनी हिंदूंवर केलेल्या अन्यायाचं आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला हे माहीत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी वारंवार उल्लेख यासाठी करतो की त्यांनी भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पाने नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे, आपण सगळेजण पण वाचा. पण त्यांनी एक पान जोडायचं राहिलं, त्याचं त्या युद्धाचं मोठं नाव आहे बहराईचचं युद्ध. हे बहराईच कुठं आलं तर हे बहराईच आलं उत्तर प्रदेशमध्ये. या उत्तर प्रदेशमध्ये मोहम्मद गझनीनंतर मोहम्मद गझनीचा भाचा सालार मसूद आणि त्याचा वडील आणि इराणचा सुलतान सालार शाहू या दोघांनी असं ठरवलं की आता आपण परत हिंदुस्थानवर जाऊ, हिंदुस्थानची मोठी संपत्ती या ठिकाणी लुटून आणूत. आणि असं म्हणताना त्यांनी जवळपास 1.5 ते 2 लाख सैन्य घेतलं. ते अयोध्येपर्यंत आले, पण भारतही असा पराक्रमी तेजस्वी पुरुषांचा, स्त्री पुरुषांचं हे निवासस्थान आहे. इथला राजा सुहेलदेव आणि राजा हरदेव या दोघांनी असं ठरवलं की हा इराणचा सुलतान चालून येतोय आणि त्याचा भाचा चालून येतोय, मोहम्मद गझनीचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. आणि हा बदला घेण्यासाठी अनेक हिंदू राजांना त्यांनी एकत्र केलं, मोठं सैन्य उभारलं आणि उत्तर प्रदेशच्या बहराईच जवळ मोठ्या प्रमाणामध्ये हा संग्राम झाला. बंधूंनो, आपल्या सगळ्यांना सांगताना एक अतिशय आनंद वाटतो किंवा पराक्रमाचा तीव्र असा अभिमान वाटतो की या बहराईच जवळ 1.5 लाख सैन्याला आमच्या या पराक्रमी हिंदू राजांनी एकही सैनिक परत जाऊ दिला नाही, एकही सैनिक इराणला परत गेला नाही. एकूण 1 सैनिकाला या ठिकाणी ठेचून मारलं आणि त्यानंतर जवळपास 150 वर्ष कुणाचीही पुन्हा हिंदुस्थानकडे बघण्याची वाकड्या नजरेने हिंमत कुणाची झाली नाही. आपल्या त्याच्यानंतर पुन्हा एक आक्रमक आला, त्याचं नाव आहे मोहम्मद घोरी. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, हा मोहम्मद घोरी कोण आहे तर हा मोहम्मद घोरी पूर्वाश्रमीचा हिंदू आहे. घुरी नावाची एक जात आहे जी त्या मक्केच्या आजूबाजूला, अरबस्थानच्या आजूबाजूला राहत होती. ही त्या काळामध्ये शेंड्या ठेवत होती. त्या काळामध्ये तत्कालीन इतिहासकारांनीच या घुरी जातीचा उल्लेख केलेला आहे, परंतु दुर्दैवाने आम्ही तिथे जाण्याचं बंद केलं. आमच्या साधूंनी, संन्याशांनी वगैरे जाण्याचं बंद केलं असेल किंवा अन्य काही बंदी आल्या असतील. त्यामुळे ही सगळी जात पुन्हा एकदा कडवी मुस्लिम झाली आणि त्यातल्या मोहम्मद घोरीनी भारतावर आक्रमण केलं आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तत्कालीन हिंदुस्थानचा सम्राट पृथ्वीराज चव्हाण होते, या पृथ्वीराज चव्हाणांवर हल्ला झाला. अनेक वेळा या पृथ्वीराजावर हल्ला केला, अनेक वेळा. आणि पृथ्वीराजामध्ये स्वतःच्या शक्तीच्या दंभामध्ये आणि स्वतःच्या सद्गुण विकृतीमध्ये या मोहम्मद घोरीला अनेक वेळा जीवदान दिलं. आणि हे जीवदान दिल्यानंतर जेव्हा एका युद्धामध्ये पृथ्वीराज मात्र याच्या ताब्यामध्ये सापडला, तेव्हा मात्र मोहम्मद घोरीने त्याला कैद केलं. पण कैद जरी केलं असलं तरी एका पृथ्वीराज रासो नावाच्या ग्रंथामध्ये या मोहम्मद घोरीचाही वध केल्याचा अतिशय दिव्य प्रसंग दिलेला आहे. या पृथ्वीराज चव्हाणांना पकडण्यात आला. अतिशय उंचे, पुरे दिसायला सुंदर असे ते पृथ्वीराज चव्हाण होते. आणि या पृथ्वीराज चव्हाणांना जेव्हा बंदी करून आणलं तेव्हा त्यांचे डोळे काढले गेले. आणि त्यांचे डोळे जेव्हा काढले तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांचं एक वैशिष्ट्य सांगण्यात येतं की ते ध्वनिवेद, म्हणजे जिथून आवाज येईल त्या ठिकाणी बाण मारण्यामध्ये ते अतिशय निष्णात होते.
तर या पृथ्वीराज चव्हाणांना पकडलं आणि मोहम्मद गजनीला सांगितलं की तुम्ही यांचा खेळ बघा, आवाज कुठून येईल. आणि चंद्रवरदाई नावाचा सरदार त्या ठिकाणी लांगुल चालन करून आला आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या कानात सांगितलं आणि तो सगळा खेळ भरवला गेला. आणि त्यांनी बरोबर सांगितलं की हा मोहम्मद गजनी सुलतान कुठे बसलाय, मोहम्मद घोरी सुलतान कुठे बसलाय आणि त्या ठिकाणी तू सावधानतेने बाण मार. आणि त्या ठिकाणी आवाज काढला गेला. पृथ्वीराज चव्हाणांनी तो शब्दवेद केला आणि त्या ध्वनिवेदावर मोहम्मद घोरीच्या छातीमध्ये तो बाण घुसला आणि मोहम्मद घोरीचा त्या ठिकाणी अंत झाला. हा अंत झाल्यानंतर चंद्रवरदाईंनी आपला एक खिशातला एक चाकू काढला आणि तो स्वतः पृथ्वीराज चव्हाणांना मारला आणि स्वतःच्या पोटामध्ये मारला आणि त्या दोघांनीही बलिदान दिलं. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनीही तसा बदला घेतला, पण राजनैतिक दृष्टिकोनातून, राजनैतिक दृष्टीने हा जो सगळा युद्धाचा इतिहास जो होता तो इतिहास मात्र बदलला आणि स्वतः पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी स्थानापन्न झाले. हा जर सगळा इतिहास बघितला, मी थोडासा फिकट दिसतोय कारण लाईट गेलेली आहे त्यामुळे कदाचित माझा आवाज येईल, आपण सगळेजण क्षमा करा. तर हा जो सगळा इतिहास आहे या ठिकाणी असा दिव्य इतिहास या ठिकाणी घडला. त्याही पुढे जाऊन आपण जर हे सगळ्या प्रसंगांना जर बघितलं तर एक मोठं युद्ध स्वतः महाराणा प्रतापांनी अकबराबरोबर केलं. आत्ता राजस्थानच्या इतिहासकारांनी हे मान्य केलंय की हल्दी घाटीच्या युद्धामध्ये राणा प्रतापांनी अकबराचा स्पेशल पराभव केला. अकबर त्या ठिकाणी पराभूत झाला आणि राणा प्रतापांकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघण्याची त्याची हिंमत झाली नाही. असं जर असेल तर त्यानंतर हल्दी घाटीच्या युद्धानंतर अकबर अजमेरला ख्वाजा मोहिउद्दीन चिश्तीच्या दर्ग्यावर आला आणि दर्ग्यावर आल्यानंतर त्या दर्शनासाठी तो आल्यानंतर त्याने असे ठरवलं की मी आता राणा प्रतापला संपेल. आणि 6 महिने अकबर त्या राजस्थानच्या वाळवंटामध्ये फिरत होता आणि राणा प्रताप त्याच्या हाताला लागला नाही. नव्हे राणा प्रताप त्याच्या जीवनाच्या अंतापर्यंत राणा प्रताप मुक्त राहिले, राणा प्रताप स्वतंत्र राहिले. त्यांनी त्यांचा मेवाड स्वतंत्र ठेवला. मित्रांनो, मी एवढा दीर्घ इतिहास आपल्या समोर मांडण्याचं कारण काय? आपल्या समोर एवढा दीर्घ इतिहास मांडण्याचं कारण असं आहे की आम्हाला जेव्हा जेव्हा इतिहासामध्ये शिकवण्यात येतं तेव्हा आम्हाला महान अकबर सम्राट असं सांगण्यात येतं. काय केलं अकबराने, अकबराच्या चारित्र्याचे गुण काय आहेत हा विषय वेगळा आहे. हा विषय पुन्हा एकदा आपण केव्हा तरी बोलूयात, पण तत्कालीन असा आहे. आणि त्यानंतरचा जर दिव्य इतिहास आम्ही बघण्याचा प्रयत्न केला, मी थोडासा आता वेगात घेतोय, अधिक खोलामध्ये मी जात नाही. दिव्य इतिहास जर बघण्याचा प्रयत्न केला तर दक्षिणेलाही एक हिंदूंचं महान साम्राज्य असं उभं राहिलं. कुतुबुद्दीन ऐबकचं ऐकून, म्हणजे त्याच्या अंतर्गत हरिहर राय आणि बुक्कराय ज्या दोघांनी इस्लाम स्वीकारला होता, असे दोघंजण कर्नाटक तामिळनाडू जिंकण्यासाठी आले होते. विद्यारण्य स्वामी त्या ठिकाणी आले होते. या विद्यारण्य स्वामींनी त्या हरिहर राय आणि बुक्कराय यांच्यामधलं चैतन्य ओळखलं, त्यांना हिंदू करून घेतलं आणि एका विजयी अशा हिंदू साम्राज्याची, ज्याला विजयनगरचं साम्राज्य म्हटलं गेलं, अशा विजयनगरच्या साम्राज्याची त्यांनी एक मोठी मुहूर्तमेढ रोवली. आजही आपण हम्पीला कर्नाटकमध्ये जाऊन बघा, अतिशय आत्ताही त्याच्या अवशेषांमध्ये सुद्धा त्याचं दिव्यत्व आपल्याला दिसतं, त्याचं मोठेपण आपल्याला दिसतं की आत्ता जर ही हम्पी अशी आहे तर त्या काळामध्ये जेव्हा हे साम्राज्य परमवैभवाला असेल तेव्हा ती किती मोठा असेल. अनेक मोठ्या महान सम्राटांनी त्या ठिकाणी त्या राज्याचं राजसिंहासन भूषवलं. आपल्या सगळ्यांना ऐकून आहोत आपण की सम्राट कृष्णदेवरायांनी एक मोठं साम्राज्य एवढं स्थापलं की ज्या ज्या युरोपियन प्रवासांनी या सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न, कृष्णदेवरायाला बघण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या सगळ्यांच्या असं लक्षात आलं की हा सम्राट कृष्णदेवराय म्हणजे साधा नाही आहे. या सम्राट कृष्णदेवरायाचा जी राजधानी आहे त्या राजधानीचा परिघ जवळपास 70 मैल आहे आणि या राजधानीमध्ये त्याचं स्वतःचं 11 लाख सैन्य आहे. हे 11 लाख सैन्य सतत तयार आहे. आतले 90 सहस्र पुरुष अजून वेगळे त्यामध्ये शस्त्र घेऊन उभे आहेत आणि एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कृष्णदेवराय सम्राट म्हणून त्या ठिकाणी राज्य करतोय. आपण जर एवढा सगळा असा तीव्र विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की हे विजयनगरचं साम्राज्य 250 वर्ष टिकलं. महाराष्ट्रामध्येही असं म्हटलं जातं की 1400 ते 1700 अशी 300 वर्ष इस्लामी सत्तेमध्ये गेली. पण बंधूंना एक विचार करण्याची गोष्ट अशी आहे की जर 300 वर्ष इस्लामची जर सत्ता राहिली असेल तर आपण आत्तापर्यंत हिंदू कसे राहिलो?
कदाचित त्या संदर्भातले डॉक्युमेंट नष्ट झालेत का? कदाचित त्या संदर्भातली कागदपत्र नष्ट झाली आहे का? एक विशाळगडाचं एक युद्ध शिवछत्रपतींच्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो मुस्लिम आक्रमक चालून आला आणि विशाळगडच्या राजाने असं सांगितलं की मी तुम्हाला मार्ग दाखवतो. एका भयंकर जंगलामध्ये ते मोरे त्यांना घेऊन गेले आणि त्यांचा त्या ठिकाणी 50,000 सैन्याचा त्यांनी पार त्या जंगलामध्ये दारुण पराभव केला. असे अनेक प्रसंग आहेत. अशा अनेक प्रसंगांमधली कागदपत्र कदाचित नष्ट झाली असतील, त्या इतिहासावर कदाचित प्रकाश पडणं बाकी असेल. पण ज्या अर्थी महाराष्ट्रामध्ये 1700च्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये शिवछत्रपतींचा उदय झाला, त्या अर्थी या महाराष्ट्रामध्ये त्याच्या अगोदरपासून पराक्रमी कुलांची निर्मिती होत असली पाहिजे. पराक्रमी कुलं या ठिकाणी नांदत असली पाहिजेत. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल, हिंदू समाजाला अभिमान वाटेल, हिंदू राष्ट्राला अभिमान वाटेल असं शिवछत्रपतींचा उल्लेख किंवा शिवछत्रपतींचं महत्त्व या संपूर्ण राष्ट्रामध्ये आहे. या राष्ट्राचा आणि शिवछत्रपतींचं नातं किती आहे तर पूजनीय सरसंघ आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा चिंतन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की सद्गुरू म्हणून कुणाला स्वीकारावं लागेल तर सद्गुरू म्हणून भगव्या ध्वजाला स्वीकारावं लागेल आणि समाजासमोर एक आदर्श प्रतीक म्हणून कुणाला ठेवावं लागेल तर समाजासमोर आदर्श प्रतीक म्हणून आपल्याला शिवछत्रपतींना ठेवावं लागेल. इस्लामच्या आक्रमणाला कुठल्या पद्धतीने उत्तर द्यायचं आणि ते किती क्रूरपणे ठेचायचं याची पहिल्यांदा ऑथेंटिक रचना जर कुणी केली असेल, अतिशय सखोल रचना जर कुणी केली असेल तर ती या ठिकाणी शिवछत्रपतींनी केली. आणि शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन निर्माण करून दाखवलं. संभाजी महाराज स्वतःच्या पित्याचा शिवछत्रपतींचा उल्लेख करताना असं म्हणतात की माझे वडील कोण आहेत तर माझे वडील म्लेंछ क्षय दीक्षित आहे. ज्यांनी म्लेंछाचा क्षय करण्याची ज्यांनी दीक्षा घेतली आहे. तो कविराज भूषण शिवछत्रपतींचं कौतुक करताना असं म्हणतो, तेरो कर वार भयो दक्षिण की ढाल भयो हिंदू की दीवार भयो काल तुरकान को. हे शिवाजी राजा तू कसा आहे की तुझ्यामुळे दक्षिणेला ढाल मिळाली, तुझ्यामुळे हिंदूंना एक कोट मिळाला आणि तू कुणाचा तर या तुर्कांचा तू काळ आहेस, या तुर्कांना तू नष्ट करणार आहेस असं तत्कालीन कविराज भूषण म्हणतो. म्लेंछ क्षय दीक्षित स्वतः संभाजी महाराज म्हणतात, संभाजी महाराजांच्या एवढ्या दीर्घ बलिदानानंतर समाजाने अभूतपूर्व लढा असा दिला आणि त्या अभूतपूर्व लढ्यामध्ये औरंगजेबाला स्वतः संपावं लागलं. करोडोंचा खजिना, लाखांचं लष्कर घेऊन सुद्धा औरंगजेब यशस्वी होऊ शकला नाही. राजाराम महाराज, ताराराणी महाराज या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली समाजाने मोठा लढा दिला आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा स्थापन झालं. बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानभर भगवा ध्वज गेला आणि ह्या भगव्या ध्वजाच्या रूपाने पुन्हा एकदा हिंदुत्वाची ग्वाही संपूर्ण विश्वभर भारतभर पसरली. जगभरातले सगळे राजदूत शाहू महाराजांना भेटायला यायला लागले आणि याचा परिणाम म्हणजे पानिपतचं युद्ध असं झालं. बंधूंनो, आम्हाला असं नेहमी सांगितलं जातं की मराठी किंवा हिंदू हरले, हे आमच्याकडे मॉडर्न टेक्नॉलॉजी नव्हती म्हणून हरले. तर तत्कालीन 2 इंग्रज वकील जेव्हा शाहू महाराजांना भेटायला आले तेव्हा ते पुण्यामध्ये थांबलेले होते आणि पुण्यामध्ये तोफा ओतण्याचे कारखाने हे त्यांनी बघितले आणि त्यांनी स्वतःच्या डायरीमध्ये स्वतःचा रिमार्क दिलाय की या मराठ्यांच्या तोफांची क्षमता अतिशय उत्कृष्ट आहे. हे जे बनवणारे गोळ्या आणि तोफा ह्या अतिशय जगभरामध्ये उत्कृष्ट क्वालिटीच्या या सगळ्या तोफा हे मराठी आत्ता बनवतात. हे आपण आता बघितलं, या सगळे उल्लेख बघितले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. जेव्हा इंग्रजांनी हा सगळा शनिवारवाडा किंवा मराठेशाहीवर ताबा मिळवला तेव्हा असं लक्षात येईल की तोपर्यंतही मराठे किंवा हिंदू पदपातशाही हरलेली नव्हती. तर पानसे म्हणून पेशव्यांच्या तोफखान्याचे, मराठ्यांच्या तोफखान्याचे जे प्रमुख होते ते सगळा तोफखाना घेऊन पळून गेले. ते गेले सोलापूरला आणि सोलापूरला त्यांनी तिथल्या जनतेला तोफा कशा बनवायच्या, गोळे कसे बनवायचे, बंदुका कशा बनवायच्या, गोळ्या कशा बनवायच्या हे तंत्रज्ञान द्यायला सुरुवात केली. आणि हे तंत्रज्ञान द्यायला सुरुवात केल्यानंतर इंग्रजांनी त्यांना दुर्दैवाने घेरलं आणि तो सगळा तोफखाना ताब्यात घेतला. ज्या अधिकाऱ्यांनी तो तोफखाना ताब्यात घेतला त्या अधिकाऱ्याने असं लिहून ठेवलंय, आत्ता खऱ्या अर्थाने मराठेशाही बुडली. एवढा इंग्रजांना या तोफखान्याची भीती, या पानसेंच्या तोफखान्याची भीती होती.
आपल्याला सगळ्यांना ठरवलं जातं की तुम्ही टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने अव्वल नाहीत, तुम्ही सगळेजण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अव्वल नाहीत, तुम्ही युद्धशास्त्राच्या दृष्टीने अव्वल नाहीत. तर असा विषय नाही आहे. पानिपतच्या त्या रणसंग्रामामध्ये, पानिपतच्या युद्धभूमीवर लाखो हिंदू वीरांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि त्यानंतर अब्दालीला इकडे यायला मार्ग ठेवला नाही. त्यानंतर कुठलंही परकीय आक्रमण झालं नाही. नवे महादजी शिंद्यांनी पुन्हा एकदा सिंधपर्यंत धडक मारली आणि सिंध प्रांत आपल्या टाचेखाली आणला आणि हिंदू समाजाला भयमुक्त करण्याचा प्रयत्न केला. बंधूंनो, इथपर्यंत जर आपण भारताचा गौरवशाली इतिहास बघितला तर आपलं मन, आपली बुद्धी, आपलं शरीर अधिकाधिक गौरव आणि स्फूर्ती आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. त्यानंतरचं एक मोठं आक्रमण आमच्यावर असं झालं की इथल्या संस्थानिकांनी असं ठरवलं की आता आम्ही ऐश आरामामध्ये राहणार आणि आमचं सैन्य आम्ही बनवणार नाही. आणि मग इंग्रजांनी असं सांगितलं की तुम्ही आम्हाला तनखा द्या, तुम्ही आम्हाला भाडं द्या आणि आमचं तैनाती सैन्य तुम्ही बाळगा. आणि इंग्रजांच्या तैनाती सैन्यापुढे आम्ही आमचं सैन्य बनवण्याची क्षमता हरवून बसलो. आम्ही आमचं सैन्य बनवण्याची क्षमता, त्यांना द्यायचं प्रशिक्षण आम्ही हरवून बसलो. आणि दुर्दैवाने भारत त्या घाणेरड्या स्ट्रॅटेजीला इंग्रजांच्या बळी पडला आणि ह्या बळीमध्ये इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. मी थोडक्यामध्ये 5 मिनिटामध्ये आता विषय संपवणार आहे. 1 तासापेक्षा 45 मिनिटापेक्षा अधिक हा विषय आता झालेला आहे. 150 वर्ष इंग्रजांना स्वस्थता आम्ही लाभू दिली नाही. क्रांतिकार्याच्या मार्गाने, आंदोलनांच्या मार्गाने, अभियानांच्या मार्गाने आम्ही इंग्रजांना सोळो की पळो करून सोडलं. आणि शेवटी इंग्रजांच्या सैन्याने, की ज्यामध्ये अधिकांश भारतीय होते, त्या सैन्याने उठाव केला. नेताजी सुभाषचंद्र बोस परदेशामध्ये निघून गेले आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये हा उठाव झाल्यानंतर इंग्रजांना कळलं की आता जर भारतीय सैन्य आपल्याबरोबर थांबणार नसेल तर या देशामध्ये राहण्यामध्ये आम्हाला काही हाशील नाही. आणि म्हणून इंग्रजांना हा देश सोडणं भाग पडलं. आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतोय. याची मागची पार्श्वभूमी, हा मोठा विजय आम्ही इंग्रजांवर पण मिळवला आणि आम्ही आमचं स्वातंत्र्य पण मिळवलं. हे स्वातंत्र्य मिळवत असताना ज्या इंग्रजांना स्वतःच्या ख्रिश्चॅनिटीचा प्रचंड अभिमान होता, तो येशू ख्रिस्त सुद्धा भारतामध्ये येऊन मेला. स्वामी राम नावाचे एक मोठे संन्यासी की ज्यांनी स्वतःचं एक चरित्र त्या ठिकाणी लिहिलंय, हिमालयाचा प्रवास त्या ठिकाणी लिहिलाय, त्यांनी असं सांगितलंय की पाक व्याप्त काश्मीरमध्ये ईसानगर नावाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्ताची समाधी आहे आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या समाधीवर दरवर्षी मेळा लागतो आणि त्या एका मेळ्याला स्वामी राम उपस्थित होते. येशू ख्रिस्त भारतामध्ये पळून आला, क्रूसवर त्याचा मृत्यू झाला नाही, तो भारतामध्ये पळून आला आणि एक भारतीय संत म्हणून कदाचित तो त्या ठिकाणी गेला असेल. भारतामध्ये त्याची फार प्रसिद्धी झाली नाही, हा पुढचा विषय. पण भारतामध्ये तो मेला हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्याला असं वारंवार आपल्या इतिहासामध्ये सांगण्यात येतं, आमच्या पुस्तकाही दरबारी इतिहासामध्ये सांगण्यात येतं, अरे तुमचा इतिहास पराभवाचा आहे, तुमच्यावर महान सम्राटाने राज्य केलंय, मोगलाई डिश, मोगलाई डाळ, मोगलाई बिर्याणी इथपासून आमच्यावर आक्रमणाचे हे सगळे विविध प्रकारे ठासण्यात आलेले आहे. तर आम्ही निश्चित ठरवलं पाहिजे, जर आम्ही आत्ता हिंदू धर्माचे पाईक आहोत, आमच्या समोर हा जर उत्स्फूर्त ज्वलंत प्राणपणाने निकराने झुंजण्याचा असा जर इतिहास आहे, तर या इतिहासाचा अभिमान आम्हाला जर बाळगायचा अधिकार प्राप्त करायचा असेल तर आत्ता शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी वरावे कीर्ती रूपे. जीवित तृणवत मानून विश्व हिंदू परिषदेचं काम, बजरंग दलाचं काम अधिक वेगाने, अधिक सक्षमतेने आपण वाढवूयात. त्या सक्षमतेला वेगाची जोड आपण देऊयात. बंगालचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. बंगालच्या उदाहरणाने हिंदूंनी जागं व्हावं. त्यानंतर संगमनेरमध्ये पोलिसांवर झालेला अटॅक आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. आपण सगळेजण वाचतो, सोशल मीडियामध्ये आपण ॲक्टिव्ह आहोत. आपण जागं व्हावं. बजरंग दलाची शक्ती ही आगामी हिंदुस्थानची आश्वासक शक्ती बनली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राची आश्वासक शक्ती बनली पाहिजे. प्रखंड स्तरापर्यंत, तालुक्याच्या स्तरापर्यंत बजरंग दलाचं काम सुरू झालं पाहिजे, एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. या सगळ्याच्या निमित्ताने आपल्याशी संवाद करताना अतिशय आनंद वाटला. आपण सर्वजण या कोरोना काळामध्ये आपल्या कुटुंबियांचं, आपल्या मित्रपरिवाराचं, कार्यकर्त्यांची सगळ्यांची काळजी घेऊयात. सगळ्यांची एकमेकांची आपण चौकशी करूयात, सगळ्यांना यथाशक्ती मदत करूयात आणि या कोरोनाला आपल्यापासून तो जाईलच, पण त्यानंतर मात्र अधिक वेगाने आपण कार्य करायला सुरुवात करूयात. एवढं बोलतो. धन्यवाद.